गोंय राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मोठो बदल घडत असा। राज्य सरकारान जाहीर केल्ल्या प्रमाण 2025चे 6वी ते 12वी मेरेन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे जून न्हय तर एप्रिल महिन्यात सुरू जातले। या विशीं उलयतना शिक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे असा, शाळा एप्रिलान सुरू केल्यार हो म्हयनो शैक्षणिक दृष्ट्या प्रोडक्टिव्ह थारतलो, मात शिक्षण संघटनांचो हाका विरोध असा। हो बदल कन्फ्युजन तयार करपी असा असो दावो तांणी केला। त्याच प्रमाण मोठो प्रश्न हांगा उप्रासता तो म्हळ्यार परीक्षा निकाल आनी समर वेकेशन हांचे नियोजन शाळा कश्यो करतल्यो। सरकाराचो दावो असा हो बदल आसा तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीक लागून, मात एनईपीन अशें खंय नमूद केला म्हण शिक्षक विचारतात। एनईपी संबंधान शुक्रारा हाय स्टेक्स मीटिंग सगळ्या स्कुलांच्या हेडा वांगडा जावपा आसा। आता तुझें स्कूल हें आतां 8th स्टँडर्ड सोंपपाचें आसा आनी 9th तूं वचपाचो आसा। सो आतां नव्या रुला प्रमाणे तुका एप्रिलान स्कुलाक येवचें पडटलें। आतां हरशीं तूं जेन्ना पळय स्कुलान येवपाचें नासलें जशें फाटल्या वर्सा, तेन्ना सुटी लागतकच तूं कितें करतालो? हांव मातशी म्हाजे वांगडा मातशी बाकीची आसा तेंच्या वांगडा खेळटालो। जर तर म्हाका खेळपाकूय कोण नासता, घरा कडेन कोण ना? कोण ना। सो तूं मागीर तुजो वेळ कसो वता? हांव बसता आनी रिडींग मागीर अशें मातसो मोबायल बी पळयता असो। सो मोबायल आनी टीव्ही हो भाग तुज्या हातून आसा। पूण म्हाका सांग, आतां एप्रिलान तुका जेन्ना शाळेंत आपयलो तेन्ना तुका कशें दिसता? येवपाक तुका आवडटलें काय तुका आवडचें ना? म्हाका आवडटलें, कित्याक म्हाका घरान मातशी कोण खेळपाकूय दिना हांगासर, आनी फ्रेंडूय कोण तितलें म्हाजें ना। हांगासर स्कुलान तुका म्हाका फ्रेंड्स मेळटाले आनी एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीजूय म्हाका मेळटली। हांगा स्कुलान सगळें तुका मेळटा। बरें, दुसरें म्हाका सांग, आतां गरमेच्या दिसांनी भायर खेळपाक तुका कितें त्रास जाता किंवा तुका आवडना अशें कितें आसा? ना, आवडटा। हरशीं घरान खेळटात न्हू, जाल्यार स्कुलान कितें? सो गरमेचो तुका कितें त्रास जावनातलो अशें दिसता? किंवा लास्ट इयर जेन्ना तूं घरा भायर खेळ्ळोच वचून तेन्ना गरमेचो त्रास जालो ना? सो हांगा तुका दिसता की गरमेक लागून आपण स्कुलान येवचें न्ही? ना। सो तुका आवडटलें स्कुलान? एप्रिलान स्कुलान येवप म्हणजे आमी खूब कितें शिकपाक शकतलीं आनी बोर्ड्सूय आमचे आसा न्ही आतां, म्हणजे आमी फर्स्ट टायम बोर्ड्स आन्सर करतलीं। सो आमकां कितें कळना जाल्यार आमी टिचरांक विचारपाक सुद्दां शकता डावट्स आमचे। सो सगळें क्लियर एप्रिलान शाळेन येवप हें तुमच्या खातीर फायद्याचें आसतलें? आनी हरशीं तुका कितें कितें फायदो दिसता एप्रिलान शाळेन येवपाक? आमचे पयलें म्हणजे आमचे डावट्स सगळे क्लियर जातले आनी घरान स्क्रीन टायम म्हणजे घरान स्क्रीन पळोवचे पेक्षा स्कुलान येवन सगळ्यांचे बरोबर इनवॉल्व जाल्ले तरी बरें। हांव 8वेन आसा, कराटे क्लास। कराटे क्लास? त्या कराटे क्लासीचो टायम कितें आसतलो तुजो? सांजचे 6 to 7:30। आतां म्हाका सांग, ह्या वर्सा तुका स्कुलान आपयल्या एप्रिलान, करेक्ट? हय। सो एप्रिलान जर स्कुलान तूं आयलो जाल्यार तुजी ती कराटे क्लास तूं करूंक शकचो ना? करूं शकता। सो स्कुलान येवन तुज्या एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटी किंवा हॉबी हाचेर कितें परिणाम जातलो असो दिसता? ना जातलो, जावपाचो ना। स्कुलान येवप एप्रिलान तुका आवडटलें? हय, कारण फ्रेंड्स बी मेळटा आनी अशें खेळपाक मेळटा आनी शिकपाक बी मेळटा, कारण नेक्स्ट इयर बोर्ड्स आसतले न्ही, त्याच्यान ते हेल्प जातले। कारण आमकां ते बोर्ड्सचे सारकी खबर ना आतां कशें जातले ते न्ही, म्हणून ते हेल्प जातले बोर्ड्सान। म्हजें नांव आरव दीपक परब। ओके, तूं खंयच्या क्लासीन आसा? 8th। आमी पयलीं एप्रिलच्या म्हयन्यान स्कुलान समर कॅम्प कंडक्ट केल्लो, तितून आमी गेमी खेळटाल्यो चडश्यो। सो म्हणजे तूं बेसिकली स्कुलानूच आयलो? हय। सो ह्या वर्सा जर तुका स्कुलान आपयलो एप्रिलान जाल्यार तुका आवडटलें? हय। सो एप्रील म्हणजे तुजे जे पळय लास्ट इयर जे तुमी केल्ले एक्टिविटी त्यो ह्या वर्सा तुका करूंक मेळटल्यो? हय, जातलेच। फ्रेंडा वांगडा चड इनवॉल्व जावपाक। आनी बाकीचे आतां 11:30 स्कूल सोंपलें की मागीर तुज्या एक्टिविटीचेर कितें परिणाम जातलो? ना। आमचो स्कूल सदांच आमच्या खातीर टायम काडटा भुरग्यां खातीर एक्स्ट्रा एक्टिविटीज भुरग्यांनी करच्यो। हय, 11 ते 1 तशें आमकां स्कूल आसा आनी आमचें अजून गॅदरींग उरलां। सो 11 to 1 PM आमची गॅदरिंगाची प्रॅक्टीस आसतली। आमकां एप्रिलान तशें वर्कशॉप्स आसताले आनी आमी स्कुलान येतालीं रेग्युलर फॉर द वर्कशॉप्स, आनी मागीर आमकां नेक्स्ट मंथ हॉलिडेज आसताले। बट दीस टायम आमकां आतां वर्कशॉप्सूय आसा आनी आमकां क्लासीय आसा। सो आमच्या रेग्युलर हाजेर कांय परिणाम पडचो ना। इफ यू गो बाय मेजॉरिटी, देन प्रत्येक स्कुलांतले एटलीस्ट मोर देन 50% पेरंट्स जर तर ते सबमीट करतात, देन द गव्हर्मेंट हॅज टू थिंक, बिकॉज इट इज रिजेक्टेड बाय मेजॉरिटी। आतां आमी सिंपल पळोवया, हेल्मेट कोणाक नाकाच, ते हरशीं प्रत्येकाचे सेफ्टीक, पूण हेल्मेट कोणाक नाकाच। सर आमी जर तशीच कॅम्पेन जर घातली जाल्यार म्हाका दिसता प्रत्येक स्कूटर रायडर आपल्याक हेल्मेट नाका म्हणटलोच। म्हणून गव्हर्मेंटान तो रूल काडपा जाय, गरज ना न्ही। इट इज फॉर द बेनिफिशियल ऑफ द रायडर। तशेंच हे जे इम्प्लिमेंटेशन आसा, इट इज बेनिफिशियल ऑफ द स्टुडंट।
जर तर भुरग्याचो सर्वांगीण विकास जाता जाल्यार ताका गव्हर्मेंटान सपोर्ट केला तशेंच आमी पेरंट्स म्हणून आमी सपोर्ट करपा जाय कित्याक एट दी एंड ऑफ द डे म्हाजो भुरगो फुडें सरता म्हाज्या भुरग्याक वोकेशनल स्किल्स मेळटा जी तो 12वेक वोकेशनल एज्युकेशनान घेतलो आसलो तो ताका 6वेक 7वेक 8वेक मेळटा आनी तो खंय तरी फुडें सरता स्वताच्या पांयार उबो रावपाची ताची कॅपेसिटी बिल्ड जाता हें जर आमकां नाका आसत जाल्यार आमी आमचें दुर्दैवत म्हणचें पडलें एप्रील म्हयन्यान कितें आसा आमी युजली सुद्दां लास्ट इयर सुद्दां आमी एप्रील म्हयन्यान क्लासी घेतालींच आनी आमी प्रॅक्टीस सुद्दां कोचिंग घेतल्या आनी आमी बऱ्यो टिमी सुद्दां रेडी केल्ल्यो आसा सो ह्या NEPच्या हितून आमकां अशें जातलें की भुरगीं आमकां चड मेळटलीं आनी आमच्यो टिमी बऱ्यो जातल्यो आतां 36 डिग्री टेम्परेचर आसून सुद्दां भुरगीं इंडोरान खेळपाक पळयना बट भायर व्हरपाक आमकां इन्सिस्ट करता सो म्हाका दिसता म्हाका इतलो फरक हें जावपा ना भुरग्यांक वयल्यान बरें दिसतलें खेळपा खातीर खूब तांकां आनी भुरगीं 2 म्हयने सुटी मेळटा म्हणून खंय खंय वतालीं लेथार्जीक जातालीं सो म्हाका दिसना ती आतां बरी एक्टीव रावतलीं 1 म्हयन्याच्या हितून आनी भुरग्यांच्या मानसिकतेचेर कसो परिणाम जाता हांगा येवप गॅदर जावप हे तांकां हय आय मीन कंपल्सन दिसता काय ते एन्जॉय करता ना ती एन्जॉय करतली हें तर म्हाका दिसता आतां कितें जाल्लें आसा एप्रिलान भुरग्यांक सुटी आसता पूण पेरंट्स मोस्ट ऑफ द पेरंट्स वर्कींग आसा सो म्हाका अशें दिसता की जर ते स्कुलान येतले जी मेजॉरिटी भुरगीं जशें तुमी पळयलां की तेंचो स्क्रीन टायम एप्रिलान कांय अभ्यास नासता कांय नासता सो तेंचो स्क्रीन टायमूय वाडटा खेळून खेळून भुरगीं 1-2 वरां भायर खेळटा सो जर ती स्कुलान येयली तेंचो खेळपूय जातलें तेंचें लर्निंगूय जातलें आनी प्लस एक्स्ट्रा आमचे करिक्युलर एक्टिविटीज आसा तेय जातले आनी म्हाका अशें दिसता की भुरग्यांनी जर आनी फूल डे कांय दवरूंक ना इट्स स्टील 11:30 सो तेन्ना टेम्परेचरूय इतलो हाय आसचो ना सो इट्स मॅनेजेबल एज यू सी आमचे क्लासरुम्सूय जे आसात इट्स व्हेरी वेल वेंटिलेटेड सो म्हाका अशें दिसता की भुरग्यांचो फायदो जातलो हातून कित्याक की ते आपलो दे आर गोइंग टू लर्न समथींग एप्रिलमध्ये ज्या शाळा सुरू व्हायच्या त्या काही लोकांना काही पॅरेंट्सना पालकांना नको आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की खूप सध्या गरमी होते आणि त्यामुळं शाळा नेहमीप्रमाणे जूनमध्ये सुरू करायची ह्याच्यासंबंधी मला असं सांगावंसं वाटतं की मी गेली जवळजवळ 35 ते 40 वर्ष या क्षेत्रात मी काम करतो मी एका शाळेत 10 वर्ष व्यवस्थापनामध्ये काम केलं आहे आणि सध्या मी ज्या शाळेत आहे त्या शाळेत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार शाळा त्या शाळेत मी व्यवस्थापनामध्ये गेली जवळजवळ 25 ते 30 वर्ष आहे जे मी काही बघतो त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की ही सगळी मंडळी ज्यांना शाळा लवकर सुरू झालेली नाही याचं कारण एक मला असं वाटतं की हे अगदी राजकीय कारण आहे मुलांच्या हिताच्या दृष्टीनं त्यांना हे वाटतं का नाही मला माहीत नाही पण मला असं वाटतं की मुलांच्या हिताच्या दृष्टीने एप्रिलमध्ये शाळा सुरू करणं हे योग्य आहे आणि सरकारनं जो निर्णय घेतला आहे तो अगदी बरोबर आहे असं मला वाटतं कारण काय आहे की वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की आता ही गरमी अशी दरवर्षी वाढत राहणार ही कमी होणार नाही दुसरं कसं आहे की आमची मुलं आम्ही सगळी मागं पडतात असं म्हणतो या ना त्या कारणानं आम्ही सुट्ट्या देतो आता एप्रिल आणि मे 2 महिने जर मुलांना सुट्टी त्याच्यानंतर जूनमध्ये शाळा ज्यावेळी सुरू होणार त्यावेळी काय गॅरंटी आहे आपल्याला की पाऊस सुरू होईल पाऊस सुरू होणार कदाचित 15 जूनला किंवा 25 जूनला किंवा जुलैमध्ये असा अनुभव आहे गेली कित्येक वर्ष पाऊस वेळेवर येत नाही आणि त्यामुळं मग तुम्ही पुन्हा सुट्टी देणार जूनमध्ये 15 जूनला जर शाळा सुरू झाली तर मग मुलांचं सगळं त्यांचं पोर्शन किंवा त्यांचं जे शाळेत येणं आहे या सगळ्यावर जे निर्बंध येतात त्याचं काय दुसरं असं आहे की खूप पाऊस पडला की सुट्टी गरमी म्हणून सुट्टी असं जे आपण सुट्ट्यांचा सगळा विचार करत असतो हा बरोबर नाही वर्षभर या मुलांची शाळा किती दिवस होते ही एकदा केव्हा तरी यांनी काढून बघावं म्हणजे त्यांच्या लक्षात येणार की बघ किती दिवस म्हणजे आम्ही सुट्टीच देत असतो की काय मी केव्हा तरी विचार करत असतो त्या माझ्या अनुभवाप्रमाणे म्हणजे मी केव्हा मी लहान असताना मी शाळेत होतो त्यावेळी काय कसा होतो असा मी केव्हा विचार करतो आम्हाला त्यावेळी म्हणजे माझं स्वतःचं मला आठवतं की मी 6वीत गेल्यानंतर मला माझ्या वडिलांनी चप्पल पायात घालायला दिली तोपर्यंत मी अनवाणी जात होतो शाळेत
दप्तराचा ओझ्याचा प्रश्न आम्हाला केव्हाही आला नाही. मी केव्हाही पालकांना सांगतो, म्हणजे खाजगीत सांगतो, भाषणामध्ये मी केव्हा सांगतो असं नाही. माझं असं म्हणणं आहे की या मुलांनी पुढं मोठं झाल्यानंतर ज्यावेळी त्यांचं लग्न होणार आणि त्यांना बाजार करावा लागणार, त्यावेळी त्यांना पिशवीसुद्धा उचलता येणार नाही. आणि मग तुम्ही त्यांचं दप्तर आधीच कमी करता आणि ते दप्तरसुद्धा तुम्ही उचलून घेऊन जाता. ना सर तसं हें वाडोना वर्किंग इवन टायम लेट अस अज्यूम हय वाडोना एप्रिलाची सुटी मेळटली मेळना केली इतले वर्सां टिचरांक 30 नवीन सांगता हे सर्कुलर जे गोवा एज्युकेशन डिपार्टमेंटाचे सर्कुलर कांय टिचर्स जे क्लेम करता पळय तेजे जे वर्किंग डेज म्हटले पळय ते टिचरांक आशिल्ले. मागीर टिचर स्कुलान बसता रिजल्ट्स तयार करताले. 30 एप्रील हो टिचरांक आशिल्लो इतले वर्सां आनी तेच न्ही 30 एप्रील पर्यंत सगळीं टिचरां येताले आनी तितून मागीर 10th क्लासी घेताले 12th क्लासी घेताले. सो टिचर्सांच्या टायम टेबलान चेंज जावना. तो केन्ना जातलो केलो फुडले स्कूल केले आसत जाल्यार म्हणजे हो जो एक्स्ट्रा म्हणटा पळय 200 वरां आमी 1000 वरां स्कूल चलयता आतां ती 1200 वरां चलयतलो आसत जाल्यार तो जो करपा जाय सांजचें मागीर फुडले स्कूल केल्यार कदाचित टिचरांचो टायम वाडटलो केलो. तो वाडोना न्ही. म्हणजे आमी कितें केलां एवेलेबल टायमान बेस्ट भुरग्यांक कितें दिवपाक मेळटलें हेचो प्रयत्न हो एप्रिलाचें आसा. म्हणजे विदावट डिस्टर्बींग टायम शेड्यूल विदावट डिस्टर्बींग कितेंच करनासतना. आनी जीं स्कुलां अनऑफिशियली करताले कोचिंग क्लासीस अनऑफिशियली घेताले हेज्यो 10th क्लासी घेताले कितलेशे स्पोर्ट्साचे कोचिंग आसा. आमचे कडेन गेल्या वर्सा गर्ल्सांची फुटबॉल टीम तयार जाली फर्स्ट टायम. फूल एप्रील म्हयनोभर गर्ल्स हांगा ग्रावंडार आसतालीं फूल एप्रील. आमची हे जिखल्या हांगासर दोन टिमी आतां गर्ल्स 6-7 ताची गर्ल्स येयली हांगा सुटी भर फुटबॉल खेळ्ळी. आतां त्या भुरग्यांक हो लायफ टायम न्ही कशें आसा आमी फुटबॉल खेळिल्लें म्हणून आनी तितून न्ही म्हणजे वुमन एम्पावरमेंट म्हणटा पळय आमी खेळटा तितली भुरगीं स्ट्रॉंग जाता. कालची गजाल सांगता. काल म्हाजे कडेन हांव 2 स्कुलांच्यान भायर सरलो. कालच्या टेम्परेचर ह्या टायमार 36 डिग्री आशिल्लें. हांवें भुरग्यांक दाखयलें आपूण हाडून खेळटाले एक 40 भुरगे ग्रावंडार खेळटाले. हांवें तांकां आपयलें बाबा 36 डिग्री टेम्परेचरान तुमी खेळटा जाल्यार तेणी सांगलें सर आमकां स्कुलान खेळपाक आवडटा सगळ्यांक आनी स्कुलान येवपाकूय आवडटा म्हणून तुमकां एप्रिलान सर आमकां खेळपाक मेळटलेच न्ही अशें म्हणून. सो एप्रिलान क्लासी जेन्ना आपयता स्कुलान येयले की भुरग्यांक मदीं टायम मेळटा मदीं ब्रेक मेळटा इंटरवल मेळटा आनी भुरग्यांक एकामेका वांगडा खेळपाक मेळटा. आनी भुरग्यांक तें 36 डिग्री बी कांय लागना टेम्परेचरान तें लागता आमकां कोणा पेरंटांक अती न्ही. आमकां दिसता की ना आमचे भुरगे खेळटले गरजेन खेळटले. म्हणजे मदीं म्हाका एक कोणी तरी एक आर्टिकल दिल्लें की आतां भुरगे पडल्या नंतर तेंच्या रोखडे फ्रॅक्चर जाता. एक मॅडिकल हेचेर केल्लें कित्याक जाल्यार भुरगे वता खेळपाचें कमी जावपाक लागले. आतां हें सगळें ऑटोमॅटीक येवपाचें आसा. म्हणजे मातशे भुरगे वताक खेळ्ळे मातशे भुरगे स्ट्रॉंग जातले लायफान स्ट्रॉंग जातले आनी हेचो सगळें तेंच्या हेल्थाक उपेग जातलो. म्हणजे हेल्थ डिटोरिएट जावचें ना स्ट्रॉंग जावपाक हेल्प जातलो.